आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे वीज वितरणासाठी महावितरणचे लावलेले डीपी वाहून गेलेत। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच या डीपीचा सप्लाय बंद केल्यानं परिसरातला एक मोठा अनर्थ टळलेला आहे। या डीपीचा जर प्रवाह सुरू असता तर परिसरात पुराच्या पाण्यात शॉक आला असता, तो विद्युत प्रवाह गेला असता आणि मोठा अनर्थ घडला असता। दरम्यान या संदर्भात स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। मंगळवारी झालेल्या पावसामुळे नागपूरच्या अनेक भागांमध्ये विजेचे कनेक्शन करण्यासाठी डीपी असतात, पोल्स असतात, त्याचं सुद्धा नुकसान झालंय। नागपूरच्या बेसा परिसरामध्ये आपण पाहू शकतो डीपी जी आहे ती पूर्णपणे उखडून गेलेली आहे। वेळीच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे अनर्थ काही झाला नाही, टळला अनर्थ। पण याच्यात जर इलेक्ट्रिसिटी चालू असती तर शॉक पसरला असता। त्यामुळे आपण पाहू शकतो की इथं या परिसरामध्ये आता वीज जी आहे ती पर्यायी मार्गाने उपलब्ध करून दिली आहे। पण याच्यात वेळीच वीज बंद केली। पावसामध्ये इथं महावितरणचे कर्मचारी आले, त्यांनी इथं या डीपी पर्यंत जात कनेक्शन त्याचं चेक केलं आणि नंतर याचं कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मर होतं तिथं बंद केलंय। स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहे। अगर इसमें बिजली रहती तो बड़ा अनर्थ होता था। हाँ, इसके अंदर इलेक्ट्रिसिटी तुरंत फोन करके बंद करवाया गया। अगर इसके अंदर इलेक्ट्रिसिटी स्पार्क भी निकला था इसके अंदर से, तो हमने कॉल किया उनको, तो उन्होंने बंद किया इसको तुरंत। और इतना पानी था कि आदमी के लेवल का पानी था। ये आजू बाजू का कैसा हुआ, डाइवर्शन होने की वजह से पूरा पानी इस बार ये 10 साल 8 साल के बाद ऐसा पानी आया है, जो बिल्कुल शिवकृपा नगर वासी के लिए बिल्कुल तहलका है। लोग और मतलब अन्न जान सभी का नुकसान होते होते बच गया, समझ लीजिए। आप बताइए क्या स्थिति थी कल? बहुत ज्यादा खराब थी। यहाँ पे तो आदमी जा नहीं सकता था। 6 घंटे से बहुत आदमी परेशान 6 थे। घंटे से यहाँ से इतना आदमी की यहाँ से बाहर वहां से वहां तक जाने के लिए बहुत दिक्कतें हो रही थी। 6 घंटा पूरा आणखी पण नागरिक आपल्या सोबत आहेत। आता सगळे नागरिक निघाले आहे। भाऊ, काय नुकसान झालं? वाहनांचं नुकसान झालं का अजून काय झालं? इकडे सर्वात जास्त लोकांच्या घरात पाणी गेलेलं, नाल्याकडनं पाणी सर्व वाहत येते इकडे आतमध्ये आणि भरपूर लोकांच्या घरात नुकसान झालेलं आहे। घरात पाणी गेलेलं, रस्ता जाम होता, काही इकडे तुटताट झालेला आहे। सर्व तुम्ही बघू शकता इकडे पडलेला आहे मलबा। आपण पाहू शकतो आता घरामध्ये पाणी शिरलंय, पाणी आता बाहेर काढलं जात आहे। घरात काही उरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या काही कामी येतात का यासाठी प्रयत्न सुरू आहे। लाकडं जे वाहून आले, काही लाकडं वाहून गेले आहे, त्यातून हे लाकडं पेटवून यासाठी चुलीसाठी वापर जो आहे तो करण्याचा काही नागरिकांनी प्रयत्न केलाय। त्यामुळे आता या पुराच्या पाण्यामध्ये जे काही वाचतंय ते वाचवण्याचा प्रयत्न आता स्थानिक नागरिकांचा आहे। त्यामुळे बेसा परिसरामध्ये आपण पाहू शकतो इथं कचरा जिथपर्यंत आहे तिथपर्यंतचं पाणी होतं, याच्याही वर पाणी होतं। पण आता हे जे पाणी जमलं आहे हे पाणी इथून बाहेर काढावं यासाठी प्रयत्न व्हावे अशी स्थानिकांची मागणी आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।